सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनादरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी आंदोलन स्थळावरूनच रोहित पवारांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्र्यांशी फोनवरून चर्चा घडवून आणली। राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी 2019च्या कर्जमाफीची जाचक अट मागे घेण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं माध्यमांसमोर जाहीर करावं, तरच अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याचा विचार करू अशी भूमिका रोहित पवारांनी घेतली। दरम्यान या संवेदनशील प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी येत्या सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईमध्ये एक विशेष बैठक लावण्याचं आश्वासन मंत्र्यांनी रोहित पवारांना दिलेलं आहे। कर्जमाफीतल्या जाचक अटी निघत नाहीत तोवर आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका रोहित पवारांनी घेतली आहे। मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही असं रोहित पवार म्हणाले। मनोज जरांगेही आंदोलनस्थळी येणार असल्याची माहिती आहे। वडिलांचा मुलांचा निरोप आहे पण आता माघार घेणार नाही असं ते म्हणाले। शक्तीपीठ महामार्गासाठी हजारो कोटी दिले जातात, मग शेतकऱ्यांसाठी जाचक अटी का, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। 35,000 कोटी तुम्ही डिक्लेअर केलेत ना, तर 35,000 कोटी द्या ना। पण 35,000 कोटी जे डिक्लेअर केले त्यातले फक्त 12,000 कोटी कदाचित या निकषांमुळे हे देऊ शकतात। त्यामुळे 48 लाख शेतकरी ज्यांनी 2019ला लाभ घेतलाय त्या योजनेचा कर्जमाफीच्या, त्यांना तुम्ही वंचित आज ठेवणार आहात, 50,000 पर्यंतच करणार आहात। त्यामुळे त्यांना 50,000 नको 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होणं महत्त्वाचं आहे। केवळ नाटक करण्यापुरतं रोहित पवारांचं आंदोलन आहे, ऍक्टिंग करायचं हे रोहित पवारांना माहिती आहे, अशा शब्दात आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर टीका केली आहे। त्यांना कधी आंदोलनाची सवयच नव्हती, ज्यांना फक्त लुटायचं खळं माहीत होतं। शेतकऱ्यांचं खळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लुटलं कोणी, तर रोहित आणि रोहितच्या आजोबाने। रोहित पवारला माझं आव्हान आहे की जोपर्यंत साखर कारखान्याने FRP दिलेली नाही, ती FRP जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत त्यांना उपोषणाला बसलं पाहिजे, अन्नत्याग केला पाहिजे। सोलापूर SP साहेबांना माझी विनंती आहे, पोलीस प्रोटेक्शन रोहित पवारच्या बाजूला लावा, त्याला एक अन्नाचा घास सुद्धा खाऊ देऊ नका। नुसत्या बातमीपुरतं नाटक करण्यापुरतं रोहित पवाराचं हे आंदोलन आहे ते होता कामा नये। 6 कोटीपासून ह्यांनी ढापलेत 100-200 कोटीचे कारखाने, कशाला रे तुम्ही हे नाटक करताय? हे काय पिक्चरचं शूटिंग चालू आहे?